नमस्कार. लक्ष्मीपूजन हा दिवाळीच्या सणातील सर्वात पवित्र आणि आनंददायी दिवस मानला जातो. या दिवशी घराघरामध्ये माता लक्ष्मी, भगवान विष्णू, गणपती बाप्पा यांची पूजा केली जाते. असा समज आहे की लक्ष्मीपूजनाच्या दिवशी देवी लक्ष्मी पृथ्वीवर येऊन भक्तांच्या घरामध्ये सुखसमृद्धी, सौभाग्याचा आणि सौख्याचा वर्षाव करत असते. त्यामुळे या दिवशी आपले घर स्वच्छ ठेवायचे आहे, दिवे लावायचे आहेत. त्यासोबतच तुम्हाला उद्या सकाळी आवर्जून अंघोळीच्या पाण्यामध्ये ही एक वस्तू टाकायची आहे. सर्व दोष, सर्व नकारात्मकता, कोणतीही बाधा पूर्णतः नष्ट होईल. घरामध्ये सुखसमृद्धी येईल आणि दारिद्र्य देखील संपेल. माता लक्ष्मीचे तुमच्या कुटुंबावर कायम आशीर्वाद राहतील. तर सकाळी अशी कोणती वस्तू अंघोळीच्या पाण्यामध्ये उद्या आवर्जून टाकायची आहे, कोणत्या वेळेत टाकायची आहे, संपूर्ण सविस्तर माहिती याच व्हिडिओमध्ये दिलेली आहे. व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघा. माहिती आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब नक्की करा आणि बेल आयकॉनला प्रेस करा. त्यासोबतच कमेंट बॉक्समध्ये ओम श्री महालक्ष्मी नमः लिहायला विसरू नका. यामुळे साक्षात माता लक्ष्मीचे आशीर्वाद तुम्हाला लाभतील. लक्ष्मीपूजन म्हणजे धनलाभ, शुभत्व, आध्यात्मिक उन्नतीची प्रार्थना केली जाते. या दिवशी विधिवत पूजा करून लक्ष्मी मातेसमोर आपली जी काही मनोकामना आहे ती बोलली जाते. घरातील सर्व नकारात्मकता दूर करून घरामध्ये सकारात्मकता आणि ऐक्याचे प्रतीक असणारे हे दिवाळीचे दिवस असतात. या दिवशी तुम्ही लक्ष्मीची पूजा केल्याने तुमच्या आयुष्यातील सर्व नकारात्मकता पूर्णतः नष्ट होत असते. हा दिवस अत्यंत विशेष असल्यामुळे या दिवशी तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये नक्कीच ही वस्तू टाकायची आहे. माफ करा, थोडा फटाक्यांचा आवाज येत आहे, त्यामुळे क्षमा असावी. उद्या अभ्यंग स्नानाला देखील महत्त्व आहे. आज देखील नरक चतुर्दशी होती आणि या दिवशी अभ्यंग स्नान केले जाते. उद्याही केले जाते. तर उद्या तुम्हाला सकाळी लवकर उठून अभ्यंग स्नान करायचे आहे. आपल्या हिंदू धर्मामध्ये पवित्र नद्यांवर अंघोळ करण्याला विशेष महत्त्व असते आणि उद्या लक्ष्मीपूजन आहे. त्याबरोबरच अमावस्या तिथी असल्यामुळे पवित्र नद्यांमध्ये तुम्ही अंघोळ जर केली तर तुम्हाला साक्षात देवी देवतांचे आशीर्वाद प्राप्त होत असतात. परंतु प्रत्येकालाच नद्यांवर जाऊन अंघोळ करणे शक्य नाही आहे. म्हणूनच अशा काही वस्तू आपल्या घरामध्येच असतात. त्या वस्तू तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. तुमच्या अंगातील सर्व नकारात्मकता, कोणतीही बाधा असो, करणी बाधा असो किंवा वाईट कोणतीही शक्ती किंवा नजरबाधा असो, अशा अनेक समस्या तुमच्या आयुष्यात असतील तर तुम्हाला वारंवार काही ना काही त्रास होत असतो. प्रत्येक कामामध्ये अडचणी यायला सुरुवात होते. पैसा घरामध्ये टिकत नाही, घरामध्ये स्थिरता राहत नाही, माता लक्ष्मी स्थिर राहत नसते आणि तुम्हाला देखील तुमची देखील मनःशांती राहत नसते. त्यासोबतच घरामध्ये सतत भांडणे, वादविवाद हे वाढतच जातात आणि ज्या घरामध्ये जास्त भांडणे असतात त्या घरामध्ये माता लक्ष्मी थांबतच नसते आणि त्यामुळे आपल्या घरात अनेक समस्यांना आपल्याला तोंड द्यावे लागते. तर या सर्व समस्या दूर होण्यासाठी हा दिवस अत्यंत महत्त्वाचा असणार आहे. लक्ष्मीपूजन हा शब्दच लक्ष्मीचे पूजन करून आपल्या घरामध्ये आर्थिक समस्या जाणवत असतील, खूप कष्ट आणि मेहनत करून घरामध्ये पैसा येत नसेल, आलेला पैसा घरात टिकत नसेल तर यासाठी उपाय करण्याचा हा विशेष दिवस असणार आहे. लक्ष्मीपूजन या शब्दातच तुम्हाला लक्ष्मीला घरी बोलवायचे आहे आणि विधिवत पूजा करायची आहे. लक्ष्मी मातेचे तुमच्या घरामध्ये अगदी आनंदाने, उत्साहाने आणि पवित्रतेने स्वागत व्हावे यासाठीच तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये ही वस्तू टाकायची आहे. श्री लक्ष्मी या प्रकाश, समृद्धी आणि मंगलतेच्या देवता आहेत. त्या सकाळच्या प्रकाशात दिव्याच्या तेजात वास करत असतात. त्याबरोबरच घरात दिव्यांचा उजेड, स्वच्छता आणि पवित्र वातावरण निर्माण झाल्यावर देवी लक्ष्मी त्या घरामध्ये प्रवेश करते अशी देखील शास्त्रात मान्यता आहे. आश्विन कृष्ण पक्षाच्या अमावस्येच्या दिवशी माता लक्ष्मी पृथ्वीवर अवतरत असते. ज्या घरामध्ये स्वच्छता आहे, प्रकाश आहे आणि भक्तिभावाने मनोभावे देवीची पूजा केली जाते त्या घरातच त्या स्थायी राहत असतात. खूप गरीब किंवा खूप श्रीमंत कोणताही व्यक्ती असो, माता लक्ष्मी ज्या घरामध्ये आनंदाचे वातावरण असते आणि सकारात्मक पवित्रतेचे वातावरण असते त्याच घरामध्ये स्थिर राहत असते. आणि फक्त पैशाच्याच रूपाने नाही तर समाधान, आनंद, शांती, उत्साह या रूपाने देखील प्रत्येकाच्या घरी वास करत असते. त्यासाठी तुम्हाला मनोभावे तिची सेवा आणि पूजा अशा विशेष तिथीवर करायची असते. या दिवशी प्रत्येकजण आपल्या घरामध्ये सुखशांतीसाठी, व्यापारी वर्ग देखील या दिवशी पूजा करून देवीकडून धनसमृद्धी आणि सौभाग्य मिळावे यासाठी मनोभावे प्रार्थना करत असतात. तुमच्या घरामध्ये सकारात्मक आणि आनंदाचे वातावरण झाले तरच तुमच्या घरामध्ये लक्ष्मी येणार आहे. तर हा उपाय आपल्याला कसा करायचा आहे, तर हा उपाय आपल्याला सकाळीच करायचा आहे. सकाळी तुम्ही ब्रह्ममुहूर्तावर केला तर उत्तम ठरेल, कारण ब्रह्ममुहूर्तात सर्व देवी देवतांचा अंघोळीचा वेळ असतो अशी मान्यता आहे. या वेळेतच देवी देवता स्नान करत असतात आणि या वेळेत सकारात्मक लहरी जास्त प्रमाणामध्ये सक्रिय असतात.
तर शक्यतो तुम्ही 4:30 ते 5:30 या वेळेतच तुम्ही हे स्नान करावे. जर तुम्हाला शक्य नाहीच झाले तर जेव्हा तुम्ही अंघोळ करणार असाल, आत्ता जी वस्तू सांगणार आहे ती तुम्हाला अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायची आहे. आपण कधी घराच्या बाहेर जात असतो, काही ठिकाणच्या जागा चांगल्या नसतात आणि तिथून कळत नकारात्मक ऊर्जा, वाईट कोणतीही शक्ती आपल्यासोबत आपल्या घराकडे येत असते, आपल्या घरामध्ये प्रवेश करत असते आणि त्यामुळेच आपल्या घरामध्ये सतत आजारपण, चिडचिडपणा आणि नकारात्मक ऊर्जा, कोणीही कोणाचे ऐकत नाही, कारण नसतानाही वादविवाद, अशा अनेक समस्या जाणवत असतात. कितीही कष्ट मेहनत करून पैसा टिकत नाही आणि अशा काही वाईट शक्ती घरात असल्यामुळे माता लक्ष्मी घरामध्ये राहत नाही. अर्थातच अशा प्रकारे अलक्ष्मी घरामध्ये वास करत असेल तर माता लक्ष्मी घरामध्ये राहत नसते. म्हणून माता लक्ष्मीला घरामध्ये आणण्यासाठी अलक्ष्मीला बाहेर काढणे गरजेचे आहे. माता लक्ष्मी ही धन, संपत्ती आणि वैभवाची देवता मानली जाते. हिची पूजा केल्याने घरात आर्थिक स्थैर्य, भरभराट, समृद्धी प्राप्त होते. त्यासोबतच या दिवशी घर स्वच्छ, दिवे लावलेले असल्यामुळे घरामध्ये आनंदी, मंगल आणि सकारात्मक ऊर्जा निर्माण होत असते. तर तुम्हाला या सकारात्मक ऊर्जेमध्येच लक्ष्मीपूजन करायचे आहे आणि तुम्हाला त्यासाठी तुमचं मन आणि शरीर देखील पवित्र राहण्यासाठी हा उपाय करायचा आहे. तर हा उपाय करण्यासाठी सकाळी लवकर उठायचे आहे. अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकण्यासाठी तुम्हाला एका वाटीमध्ये संधाई व मीठ घ्यायचे आहे. संधाई व मीठ म्हणजे उपवासाचे मीठ, जे थोडेसे लालसर असते. ते जर नसेल तर तुम्ही साधे मीठ देखील घेऊ शकता. वाटीमध्ये घ्यायचे आहे. त्यामध्ये थोडीशी चिमूटभर हळद देखील टाकायची आहे. हळद माता लक्ष्मीला अत्यंत प्रिय आहे. हळद अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने आपल्या आयुष्यातील सर्व समस्या दूर होतात. माता लक्ष्मीचे देखील आशीर्वाद प्राप्त होत असतात आणि मिठाने पूर्ण नकारात्मकता दूर होत असते. त्यानंतर घरातील प्रत्येक सदस्याने हे मीठ आणि हळद पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहे. त्यासोबतच एक तुरटीचा खडा, प्रत्येकाने तुरटीचा खडा हा अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान करायचे आहे. तुरटी ही नकारात्मक ऊर्जा पूर्ण शोषून घेत असते. त्यामुळे तुम्ही तुरटी अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकून स्नान केल्याने स्वच्छता देखील होते, पवित्र आणि शरीर होतं आणि नकारात्मक ऊर्जा देखील नष्ट होत असते. त्यासोबतच तुम्हाला 2 कापुराच्या वड्या अंघोळीच्या पाण्यामध्ये टाकायच्या आहेत. बारीक त्याचं पीठ करून टाकलं तरीही चालेल आणि अंघोळ करत असताना ओम नमो भगवते वासुदेवाय नमः या मंत्राचा जप करायचा आहे. त्यासोबतच हर हर गंगे देखील म्हणू शकता. गंगे चैमुने चैव गोदावरी सरस्वती नर्मदे सिंधू कावेरी जलेस्मिन सन्निधी कुरु हा मंत्र म्हणायचा आहे. याचा अर्थ असा आहे की गंगा, यमुना, गोदावरी, सरस्वती, नर्मदा, सिंधू, कावेरी या सर्व पवित्र नद्यांमध्ये स्नान केल्याचे पुण्यफळ प्राप्त होत असते. हा मंत्र देखील तुम्ही म्हणू शकता. त्यानंतर स्वच्छ कपडे परिधान करून तुमच्या मुख्य प्रवेशद्वारावर तुम्हाला 2 साईडला 2 दिवे आवर्जून लावायचे आहेत आणि दिव्यामध्ये 2-2 लवंगा देखील टाकायच्या आहेत. लवंगा ह्या दारिद्र्यनाशक असतात, पण लवंगा कुठेही तुटलेल्या घ्यायच्या नाहीत. अखंड फुलांच्या लवंगा तुम्हाला दिव्यामध्ये टाकायच्या आहेत. यामुळे दरिद्रता पूर्णतः नष्ट होते. माता लक्ष्मीच्या आगमनासाठी तुमच्या उंबरठ्यापासूनच घरापर्यंत सकारात्मक लहरी तयार होत असतात. त्यामुळे तुम्हाला आवर्जून 2 दिवे लावायचे आहे. त्यासोबतच या दिवशी तुम्हाला सूर्यदेवाला जल अर्पण करायचे आहे. सूर्यदेवाला अर्घ्य दिल्याने तुमच्या सर्व इच्छा देखील पूर्ण होतील. घर स्वच्छ असायला हवे आणि मिठाच्या पाण्याने तुम्हाला घर पुसायचे आहे. थोडेसे मीठ आणि थोडी हळद टाकून घराच्या फरशा पुसायच्या आहेत. त्यामुळे देखील घरामध्ये शुद्धता निर्माण होत असते. आणि संध्याकाळी तुम्ही विधिवत योग्य मुहूर्तावर लक्ष्मीपूजन करायचे आहे. लक्ष्मीपूजनाचा मुहूर्त काय आहे तर 21 ऑक्टोबर रोजी वार मंगळवार या दिवशी सायंकाळी 5:54 अमावस्या समाप्त होणार आहे. तर तुम्हाला 6 वाजता तुम्ही लक्ष्मीपूजन केले तरीही चालेल किंवा तुम्ही 5:30 वाजल्यापासून ते रात्री 8:16 लक्ष्मीपूजन केले तरीही चालेल. हा उत्तम शुभ मुहूर्त ठरणार आहे. या काळात विधिवत पूजा करावी. लक्ष्मी मातेची स्थिरता तुमच्या घरामध्ये कायम राहील. लक्ष्मी मातेची विधिवत पूजा करून झाल्यावर नैवेद्य अर्पण करून आरती करून झाल्यानंतर ओम श्री महालक्ष्मी नमः या मंत्राचा 108 वेळा आवर्जून जप करावा. ज्या वेळेला तुम्ही पूजा करणार आहात तेव्हापासून एक अखंड दिवा तिथे तेवत राहील याची काळजी घ्यावी. जास्तीत जास्त तेल टाकून हा दिवा आपल्याला लावायचा आहे. माहिती आवडली असेल तर नक्की लाईक करा. सर्वांचे खूप खूप धन्यवाद. तुम्हा सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा.